तर हे गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर रात्रीचे आता किती वाजले बघा, 11, 10:30, 11 वाजत आले आणि ह्या टायमाला मी शूट करते. रील्स काढायचे होते त्याच्यामुळे ह्या टायमाला शूट करते. दिवसभर काम करून टाईम न भेटल्यामुळं टायमाने का होईना 1-2 रील्स काढून, व्हिडिओ काढून अपलोड करते. आता म्हणजे असं काम करून पण इच्छा नाही होत काही गोष्टी करायची, पण कामाच्या भरोश्यावरती तर आपण राहू शकत नाही ना. कारण का काम म्हटलं तर आपलं काहीच नाही, म्हणजे 15-16 हजार सॅलरी ह्या दिवसांमध्ये काही म्हणजे काहीच नाही. आत्ताच्या काळात तसं बघायला जर गेलं तर काहीच नाही, म्हणजे माणसाच्या गरजा एवढा वाढला आहे ना, तर ह्या काळामध्ये तरी अशक्य आहे सगळ्या गोष्टी हँडल वगैरे करणं. मी फक्त सोशल मीडिया हा पर्याय याच्यासाठी निवडला का मी आयुष्यभर जे काम करून कमवू शकते ते मी सहजासहज, म्हणजे आता बघता हे तुम्ही मोठे मोठे क्रिएटर मंडळी त्यांनी पण मेहनत करून इथपर्यंत ते पोचले. तर ते कसे पोचले म्हटल्यावर परिस्थिती पण त्यांची बदलली. त्यांनी आधी कष्ट घेतले तसंच आता पण मला पण कष्ट घ्यायचे. मी डेली कंटिन्यू ब्लॉग वगैरे करताना मला माझी परिस्थिती जर सुधारायची असेल तर मी काम करून तर नाही सुधारू शकणार. त्याच्यामुळं मी एक सोशल मीडिया म्हणून पर्याय निवडला आहे. जे मी एक दिवस करणार, मला पूर्ण विश्वास आहे. लोकं काय म्हणता मला याच्याशी काहीच म्हणजे काहीच घेणं देणं नाही. आपली परिस्थिती काय असते, आपण काय करतो, काय खातो, काय नाही, आपल्याला लोकं पाहायला येत नाही. लोकं फक्त आपल्याला नावं ठेवायला येतात बस. तर इतका वेळ झाला असून सुद्धा मी दररोज कंटिन्यू एक एवढंच का लाँग व्हिडिओ काढायला मला जास्त वेळ भेटत नव्हता. लाँग व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही किंवा शॉर्ट व्हिडिओ तरी मी सोडते, म्हणजे मी प्रयत्न करते आणि एक दिवस मी नक्की आयुष्यात माझं सक्सेसफुल होईल. यूट्यूब हा काही मी मार्ग सोडणार नाही. आणि सगळ्यात जास्त मेन सपोर्ट जर असेल तर माझ्या मिस्टरांचा आहे. मला तू कर, मी हा आहे पूर्णपणे त्यांचा पाठिंबा आहे. आणि प्रत्येक स्त्रीच्या मागं जर एक पुरुष जर उभा राहत असेल ना, तर ती स्त्री नक्कीच काहीतरी करू शकते. तर सकाळी म्हणजे आवरायचं 7 ते 3:30ची ड्युटी असते माझी. मग सकाळी आवरायचा, डब्बा वगैरे करायचा, घरातलं आवरायचं, निघून जायचं. आमच्या कामावरती मोबाईल काय अलाउड नाही. मग त्याच्यामुळं ते 3:30ला थोडं थकलं आणि थोडं बसलं का घरातलं आवरायचं वगैरे. माझं आवरून झालं का लवकर कशी मी व्हिडिओ काढेल, कशी शूट करेल हा प्रयत्न करते मी. तर सांगायचं मला एवढंच आहे, प्लीज सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही जेवढं सपोर्ट करशाल तेवढं आयुष्यात मी पुढं जाईल. तर असं म्हणजे तसं पाहायला जर गेलं तर मला एवढं नॉलेज म्हणजे नाही आहे अजून सोशल मीडिया. पण मला एक आवड पण आहे. मला रील्स पण काढायला आवडतं, मला शूट पण करायला आवडतं. एवढंच काय एडिटिंगला मला प्रॉब्लेम आहे, पण माझे एडिटिंग माझे मिस्टर करून देतात. तर म्हणजे खूप आवड पण आहे आणि सगळ्या गोष्टी पब्लिक काय म्हणेल, कोण काय म्हणेल याच्याशी तर मला काही इंटरेस्ट पण राहिला नाही. मी पब्लिकचा विचार पण करत नाही. मला नावं ठेवणारे भरपूर आहे, ठेवू द्या, काही फरक पडत नाही आहे. स्टार्टिंगला म्हणजे मला माझे एवढे यूज पण जात नाही, काहीच नाही. मन नाराज होतं, परत विचार होतं का नाही आपल्याला करायचं. नाही गेले ठीक आहे, चालेल, आज नाही गेले कधीतरी तर जाईल. एक दिवस हा दिवस आपला आहे, पण एक दिवस आपला येईल का. म्हणजे आता नुसते 60-70 असेच यूज येतात, पण मग एक दिवस भरपूर यूज येतील. फक्त तू कंटिन्यू करत राहा. प्रत्येक वेळेस जेव्हा यूट्यूब ओपन केलं ना, कोणाचा एखादा ब्लॉगरचा ब्लॉग वगैरे आला ना, तर त्याच्याकडं बघून बघतो का आपण तो करू शकतो, तर आपण का नाही करू शकत. आपण पण करू शकतो. का बरं आपल्याला बोलता येत नाही का, आपल्याला सगळ्या गोष्टी येतात. मग का बरं प्रत्येकामध्ये एक टॅलेंट नावाची गोष्ट राहते, ते करू शकतात. ते जर परिस्थितीवरतून ते जर एवढ्या गरीब परिस्थितीतून वर येतात, तर आपण का नाही, आपण पण करणार. तर हे गाईज माझे व्हिडिओ येत राहतील, तर प्लीज लाईक करा, फॉलो करा आणि सपोर्ट करा. बाय, गुड नाईट.